550 कोटींच्या धमकीच्या आरोपानंतर आता गायकवाड कुटुंबियांचा प्रताप समोर आलाय। राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या मुलीचा छळ केल्याप्रकरणी गणेश गायकवाड, त्याचे वडील नाना गायकवाड आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना 2021 मध्ये अटक करण्यात आली। त्यानंतर त्यांची रवानगी आधी येरवडा कारागृहात आणि नंतर अमरावती कारागृहात करण्यात आली। या कालावधीत या आरोपींच्या कारागृहातील वागणुकीचा अहवाल तुरुंग विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना सादर केला होता। या गोपनीय अहवालात गायकवाड कुटुंबातील 3 महिलांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी धमकी दिल्याचं नमूद आहे। आपल्याला जसा जामीन मिळाला तसा गणेश आणि नाना गायकवाड यांना देखील 1 दिवस जामीन मिळेल। त्यानंतर ते मुक्ताई साळुंखे, दीपक साळुंखे, अमिताभ गुप्ता आणि शरद पवार यांना मारून टाकतील असं वक्तव्य या महिलांनी केल्याचं 2 नोव्हेंबर 2023 साली सादर करण्यात आलेल्या गोपनीय अहवालात म्हटलंय। त्यामुळे संबंधित व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात यावी, संबंधित न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब आणण्यात यावी, ज्यांना जामीन मिळालाय त्यांचा जामीन रद्द व्हावा यासाठी कार्यवाही व्हावी असं या पत्रात म्हटलंय। तर नाना आणि गणेश गायकवाड कोण आहेत पाहूया। नाना चिंचवडचे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा सख्खा मावस भाऊ आहे। पाषाण बाणेर परिसरात अनेक मालमत्ता आहेत, सावकारीचा धंदा ते करतात। दोघांविरोधात 3 वेळा मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे। नानाचा भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश झाला, नंतर काँग्रेसमधून हकालपट्टी झाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतले माजी आमदार दीपक साळुंखेंची मुलगी मुक्ताशी गणेशचं लग्न झालं। मुक्ताला सिगरेटचे चटके देऊन मारहाण केल्याचा आरोप आहे। येरवडा कारागृहात इतर कैद्यांकडून हल्ला झाला, अमरावती कारागृहात तेव्हा हलवण्यात आला। तर मुक्ता साळुंखे कोण आहेत तेही बघूया। राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांची मोठी मुलगी मुक्ता साळुंखे पुण्यातून बीएमसीसी कॉलेजमधून बीबीए केलंय। लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदव्युत्तर शिक्षण घेतलं। 2017 मध्ये गणेश गायकवाडशी लग्न झालं। 2018 पासून गायकवाड कुटुंबियांकडून छळ करण्यात आला। 2019 मध्ये तिला गोळी घालून मारण्याचा प्रयत्नही झालाय। अमानुष मारहाणीमुळे तिच्या एका कानाला बहिरेपण आलं। सासू नणंद जेलमधून सुटल्यावर मुक्ताला पुन्हा धमक्या आल्या। आता आणखी एक या दिवसभरातली चर्चेत राहिलेली बातमी। बंगळुरू